SITचे प्रमुख तेली साहेब यांना मी आत्ता भेटलो. त्यांनी भेटण्यासाठी आमचे गावकरी आणि मला वेळ दिला होता. तर तपासासंदर्भात आम्ही बोललो. साहेबांनी सांगितलं तपास एकदम योग्य चालू आहे आणि तपास असाच पुढे योग्य दिशेनं चालू राहील, एवढं आमचं बोलणं झालं. तुम्ही अर्ज देखील केलेला आहे. अर्जामध्ये काय तुम्ही मागितलं? त्याचं टायटल वाचा सर. FIR जे आहेत ना आपले, त्याप्रमाणे काही त्यातले शॉर्ट आउट मुद्दे करून त्यांना आपण दिलेले आहेत. बरं, तुम्ही काय व्हिडिओ वगैरे मागण्यासाठी अर्ज केलाय का? नाही, व्हिडिओ मागण्याचा अर्ज पण केला नाही आणि ते तपासाचे भाग आहे. काय मागणी केली? काय मागणी आहे? मागणी आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत. आता समाधानी आहात का तुम्ही? नाही, तपास चालू आहे ना, सगळा तपास होणं बाकी आहे ना. तपास चालू आहे ना त्यांचा, योग्य दिशेनं चालू आहे एवढं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलं आणि आम्ही बरं, तुम्ही 2 अधिकाऱ्यांची नेमणूक SIT मध्ये करावी अशा प्रकारची मागणी केली होती. ही मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे का आणि त्यांचं काय म्हणणं होतं यावर? संध्याकाळी आपल्याला ते कळालं. आपण मागणी केलेली आहे. मग संध्याकाळी आपल्याला त्या तेली साहेबांना नाही बोललो मी, पण मागणी केलेली आहे साहेबांकडं, तर आम्हाला ते संध्याकाळी कळलं. एक आरोपी फरार आहे, त्या संदर्भात तुम्ही काही चौकशी केली का आणि त्या संदर्भात SITने तुम्हाला काय सांगितलं? नाही, ती CIDच्या अधिकाऱ्यांसोबत काल जी चर्चा झाली ती लवकरच ते आरोपी जेरबंद होईल असं सांगण्यात आलं होतं आणि तो आरोपी जेरबंद होईल. आज वाल्मिक कराड यांच्यावर 302 आणि मोक्याच्या अंतर्गत काही हे दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आता जे आहे ते उद्या परत कोर्टात हजर केले जाणार. काय तुमची पहिली प्रतिक्रिया त्याच्यावर? काय प्रतिक्रिया नाही, त्यांचं जे काम आहे सगळं CIDचं, पोलीस यंत्रणेचं, SITचं ते काम करत आहे. पण आपली मागणी पण होती, गेल्या अनेक दिवसापासून मोक्काची मागणी होती, SIT जे आपली याची मागणी होती 302ची. त्या मागणीला कुठेतरी यश येताना दिसते की मागणी काय यासाठी आंदोलनही केलं होतं आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे. पण तुम्ही काल या मुद्द्याला घेऊन आंदोलन केलं होतं. आता तुमची आताची भूमिका काय? पोलिसांनी दाखल केलेली आहे, उद्या त्यांना कोर्टात हजर करणार. आता तुमची भूमिका, तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का सगळ्यांच्या? नाही, बघू ना उद्या, म्हणजे जे काही तपास चालला आहे ते तर आपण सगळे बघतोच. ज्या त्यावेळेस आपली भूमिका आपण घेतोय, आपली न्यायाची भूमिका आहे. न्याय व्यतिरिक्त आपण दुसरं कोणाचं काही मागितलं पण नाही. आपल्याला न्याय पाहिजे. सध्या तपासावरती समाधानी आहात का? तपास योग्य दिशेनं चालू आहे. तपास एकदम निपक्षपातीपणे चालू आहे असं आम्हाला जे SITचे प्रमुख आहेत तेली साहेब यांनी आम्हाला सांगितलं. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स समर्थनात आंदोलन पण केले जातात त्यांच्या, त्यावर मी काय बोलणार नाही. मग माझा न्यायाचा मुद्दा आहे, बाकी ते प्रशासन आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स काय चर्चा झाली तुमची? आता बोलणं काय झालं? चर्चा तेच झाली की तपास योग्य दिशेनं करण्याची आम्ही विनंती केली किंवा योग्य तपास झाला पाहिजे. एक खूप चुकीच्या पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे, त्याचं वर्णन देखील मी अजून केलं नाही. माझी हिंमत नाही होत. लोकांना केलं, लोकप्रतिनिधी बोलले, पण मला खूप त्रास झालेला आहे आणि मला आत्ता देखील मला त्या गोष्टीवर बोलायचं म्हणलं तर माझे डेअरिंग होत नाही किंवा मला खूप वेदना होतात. आपण त्या अर्जात इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा उल्लेख केला, नेमकं काय अपेक्षित आहे? आम्ही त्यांना जी माहिती मागितलेली किंवा आम्ही सांगितलेली, आम्हाला तपासाच्या दिशेनं जे तपास आहे जो व्यवस्थित व्हावा हेच मुद्दे आहेत, बाकी दुसरं काहीच नाही. आणि कालच आम्ही आलो होतो, पण तेली साहेब नव्हते, आज आले, आम्ही त्यांना भेटलो. आज रात्री सुद्धा भेटल्यानंतर जो तपास सुरू आहे त्याची माहिती तुम्हाला दिली, ती माहिती समाधानकारक आहे असं वाटतं कारण योग्य दिशेने तपास सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला? नेमकं काय तुमचे जे डाऊट होते सुरुवातीला की तपासासंदर्भात आम्हाला माहिती दिली जाते, तर आता तुम्ही सगळ्यांशी भेटला, प्रमुखांशी भेटला, तर ते योग्य दिशेने चाललं असं वाटतं प्रामुख्याने त्याला जोडून तुम्ही जे काल परवा प्रश्न उपस्थित करून आंदोलन केले होते त्याच्यावर तुमचं तेली साहेबांना भेटून समाधान झालंय का? आणि त्याच्या समाधानावर तुमच्या त्यांनी दिलेल्या उत्तरावरती तुम्ही समाधानी आहात? त्यांनी विश्वस्त केलं आहे आम्हाला की तपास योग्य दिशेने होणार आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही समाधानी राहा, आम्ही योग्य दिशेनं तपास करतो. तुमचे जे डाऊट होते, तुमचे जे प्रश्न होते, ते सगळ्याचं उत्तर मिळालं का तुम्हाला? आमचे डाऊट जे होते की समजा आम्हाला काय माहिती पाहिजे होती की तपास कुठपर्यंत आला आहे, तर आपण सगळे बघतोय, तपास चालू आहे, त्या संदर्भात आमची चर्चा झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.